अमरावतीच्या जयस्तंभ चौकात एक धक्कादायक घटनेने सर्वांचं लक्ष वेधलं आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांना थेट चालन ठोकणाऱ्या वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी दाखवला आहे दबंगपणा। एकता आभूषण शोरूमवर 96 तासांपासून तपास करणाऱ्या आयकर विभागाच्या वाहनांनी नो पार्किंग नियमांचं उल्लंघन केलंय, परंतु उईके यांनी कोणत्याही दबावाला न जुमानता कारवाईचा बडगा उगारलाय। काय आहे हा सर्व प्रकार, जाणून घेऊया सविस्तर। अमरावती शहरात गेल्या 3 दिवसांपासून आयकर विभागाचे अधिकारी तळ ठोकून होते। जयस्तंभ चौकातील एकता आभूषण शोरूमवर तब्बल 96 तासांपासून त्यांचा तपास सुरू आहे। या तपासासाठी नागपूरसह इतर ठिकाणांहून आलेल्या आयकर अधिकाऱ्यांनी खासगी इनोव्हा वाहनांचा वापर केलाय, परंतु या वाहनांनी जयस्तंभ चौकात नो पार्किंग झोनमध्ये नियमाचं सर्रास उल्लंघन केलंय। वाहतूक पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग विरुद्ध कारवाई सुरू केली असताना त्यांच्या नजरेस ही आयकर विभागाची खासगी वाहनं पडली। एकता आभूषण शोरूम समोर उभी असलेली ही इनोव्हा वाहन नो पार्किंग झोन मध्ये उभी होती। आयकर अधिकाऱ्यांनी ही आपली वाहनं असल्याचं सांगितलं आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु रीता उईके यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलंय। उईके यांनी थेट 3 ते 4 इनोव्हा वाहनांना चालन फटकारलं। वाहतूक नियम सर्वांसाठी समान आहेत असं ठणकावत त्यांनी आपल्या पदाचा योग्य वापर करत कारवाई केली आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने अमरावती शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे। रीता उईके यांच्या धाडसी कारवाईने त्यांना दबंग वाहतूक पोलीस अधिकारी म्हणून प्रकाश झोतात आणला आहे। जयस्तंभ चौकातील या घटनेने वाहतूक नियमांचं पालन करण्याचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे। आयकर विभागाच्या तपासादरम्यानही नियमांचं उल्लंघन खपवून घेतलं जाणार नाही असा संदेश रीता उईके यांच्या कारवाईने दिला आहे। आता ही कारवाई पुढे काय वळण घेणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। शहरातील जयस्तंभ चौकात रीता उईके यांनी दाखवलेला हा दबंगपणा खरोखरच कौतुकास्पद आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांवरही चालन ठोकत त्यांनी वाहतूक नियमांचा दणका दिला आहे, परंतु प्रश्न हा आहे, या कारवाईनंतर प्रशासन आणि आयकर विभाग काय पावलं उचलणार? रीता उईके यांच्या या धाडसी कृतीने अमरावतीकरांचे मन जिंकलं आहे।